मंडळी, आपणा सर्वांना दत्तात्रय बेदरे यांचा नमस्कार. माझ्या मंगळवेढा तालुक्यातील विकासाची गंगा अर्थात या मंगळवेढा तालुक्याला विकासाच्या मार्गाने नेणारा एकमेव प्रकल्प म्हणजे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना. आज या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून गणला जाईल. बंधूंनो, 15 ऑगस्टपासून कामगारांनी त्यांच्या थकीत देणे मिळावे याकरिता 15 ऑगस्टपासून कारखान्याच्या गेटवरती आंदोलन सुरू केले आहे, उपोषण सुरू केले आहे. आज 5 दिवस झालं या चेअरमन व संचालक मंडळाने या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आज माझ्या माता भगिनींना त्या गेटवरती थांबून आंदोलन करावं लागत आहे, आपल्या न्याय हक्कासाठी लढावं लागत आहे. जर माझ्या या तालुक्यातील माता भगिनींना आपल्या न्याय हक्कासाठी जर आज गेटवर बसून नाविलाजाने जर गेट बंद आंदोलन करावं लागत असेल तर या तालुक्याच्या राजकारणातील लोकांनी याच्यापासून धडा घेणं गरजेचं आहे. तुम्ही केवळ आणि केवळ या सभासदांचा आणि कामगारांचा तुमच्या राजकारणापोटी उपयोग केला, कामगारांची दिशाभूल केली, शेतकऱ्यांची दिशाभूल केली, संस्थेवरती कर्ज काढलं. आमची संस्था बुडवण्यासाठी तुम्ही सर्व लोक कारणीभूत आहात. ज्या ज्या लोकांनी या कारखान्याला लुटून खाल्लं त्या लोकांनी आता याची उत्तरं देणं गरजेचे आहे. आज 5 दिवस झालं जर त्या ठिकाणी कामगारांच्या मागण्यांचा विचार केला जात नाही. कोरोनामध्ये बंधूंनो कर्मचारी मेले, त्यांना शासनाची मदत भेटली नाही, कारखान्याकडून मदत भेटली नाही. परंतु या कारखान्यावर प्रत्येक संचालक मंडळांनी आपापल्या परीने कर्जाचा डोंगर उभा केला आणि या सभासदाला या संस्थेला बुडवण्याचं काम या बंधू या लोकांनी केलं. आणि त्याचा कळस म्हणून आता हे संचालक मंडळ मुजोरपणाने वागत आहे. आणि या संचालक मंडळाने तर त्याच्याही पुढे जाऊन एक रकमी 94 कोटी रुपये काढून या संस्थेवरती संस्था बुडवण्याचं काम केलं. बंधूंनी सांगायचं उद्देश राजकारण बाजूला राहू द्या, परंतु या सर्वच राजकारणी लोकांनी या कारखान्याच्या माध्यमातून लुटून खाण्याचा प्रयत्न केलं. यांनी जमिनी घेतल्या, गाड्या घेतल्या, बंगलं बांधलं. हे कुठून आलं? या लोकांना साधी मोटरसायकल मिळत नव्हती, त्या लोकांनी आज कारखान्याच्या जीवावरती आपलं प्रपंच केलं, परंतु लोकांचं प्रपंच मोडलं. आज 42,000 सभासदांचा विषय आहे. मधून 15,000 सभासदांना 10,500 रुपये प्रमाणे पावती फाडून दिली, परंतु तुम्ही त्यांना प्रमाणपत्र अजून दिलेलं नाही. या संस्थेचा सभासद आहे, कोणत्याही सभासदाला प्रमाणपत्र दिलं नाही. आज तुम्ही एक रकमी 6 वर्षासाठी 94 कोटी रुपये कर्ज काढलं आहे. त्यावेळेस या कामगारांची थकीत देणी देतो म्हणून तुम्ही NCDCला या संचालक मंडळाने या चेअरमननी निवेदन सादर केलं, त्याच्यानंतर कर्ज मिळलं. मग तुम्ही जर कामगारांचं देणी देणारा म्हणून जर पैसे उचलले असतील आणि त्या पैशाची विल्हेवाट लावली असेल, आज तुम्ही सांगता आमच्याजवळ रुपया नाही. मग या कामगाराचं देणं देणार कोण? रिटायर झालेले कामगार आहेत, त्यांना आता शरीर साथ देत नाही, त्यांचं आजारपण आहे, त्यांच्या घरात 100 अडचणी आहेत. आमच्या माता भगिनी आता कामाला जाऊन खात आहेत. मग जर या कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा संसार सुखाचा होत असेल तर तुम्ही त्यांचं देणं का दिलं जात नाही? कोणताही सभासद या कामगारांचं देणं देऊ नका असं म्हणत नाही, परंतु हे संचालक मंडळ या पूर्वीचं असू द्या किंवा आत्ताचं संचालक मंडळ असू द्या, या लोकांनी फक्त या कारखान्यावरती या संस्थेवरती कर्जाचा डोंगर उभा करून स्वतःचा परपंच साधलेला आहे. बंधूंनी न्याय मागण्याऐवजी आता उठाव करणं गरजेचं आहे, यांना जाब विचारणं गरजेचं आहे. या संस्थेचं 35 वर्षाखाली जर माझ्या वडिलांनी जर या ठिकाणी भागभांडवल गोळा करून पैसे लावले असतील, आज त्या 35 वर्षानंतर माझ्या वडिलांनी जर 1 तोळा सोनं घेतलं असतं तर त्याची किंमत 1.5 लाख रुपये झाली असती. तुम्ही 10 रुपयाची साखर 20 रुपये करून माझ्या सभासदाची दिशाभूल करू शकत नाही. आम्हाला आमच्या रकमेचं व्याज देखील ह्या कारखान्याकडून भेटत नाही. तुम्ही आज म्हणता कोजन नाही, डिस्लरी नाही, उपपदार्थ नाही. मग हे निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला माहितीच होतं ना. मग ह्या सगळ्या गोष्टी माहिती असताना देखील तुम्ही संस्थेवरती ताबा घेतला, लोकांची दिशाभूल केली आणि ज्यावेळेस संस्था तुमच्या ताब्यात आहे त्यावेळेस संस्थेवरती कर्ज केलं. आता येणारं संचालक मंडळ पण तेच बोलणार आहे की ह्या पहिल्या संचालक मंडळाने कर्ज केलं. आता हे सध्याचं चेअरमन संचालक मंडळ तर काय सांगत आहे, लोकांची दिशाभूल काय करतंय की आम्ही आमच्या प्रॉपर्टी घाण ठेवून ह्या संस्थेला कर्ज मिळवून दिलं. अरे बाबांनी, आम्ही आमचं उतारं तुम्हाला द्यायला तयार आहे. तुमच्या कोणत्या बँक आहे त्या बँकेचा पत्ता आम्हाला द्या किंवा तुम्ही आमच्या उतार्यावरती कर्ज काढा. आम्ही बँकेत गेलो तर आम्हाला 50,000 रुपये मिळत नाहीत. 50,000 रुपयेसाठी जामीनदार हुडकावं लागते, त्याच्यातलं 5,000 रुपये कपात करून घेतलं जातं. जर आम्हाला एकराला 50,000 रुपये मिळत नाही तर तुम्ही कोटीने कर्ज आमच्या संस्थेवरती जी काढली म्हणून सांगता, लोकांची दिशाभूल करता.
चला आम्ही तुम्हाला उतारा देतो, मी सभासद म्हणून तुम्हाला माझा उतारा देतो, तुम्ही माझ्या उतार्यावरती कोटीने कर्ज काढा, मला त्यातली 10% रक्कम द्या आणि मी ती रक्कम प्रामाणिकपणे फेडतो. थापा मारायचं बंद करा. या संस्था बुडवून तुम्ही एखाद्या फायनान्ससारखं हे जर हप्ता तटला 6 वर्ष मुदतफेड आहे या कर्जाला आणि 2 वर्षाची मुदतवाढ आहे, 8 वर्षात जर हे कर्ज नाही फेटलं तर बंधूंनो हा कारखानाच्या तसले बाबुराव बोत्रेसारख्याच्या घशात हा कारखाना जाईल. ज्या माणसाला चेडी घाला येत नव्हती तो आज 19, 20, 23 कारखान्याचा मालक झाला आहे. हे सगळ्या साखळीमध्ये आपले सहकार क्षेत्र मोडीत काढायचं हे राजकारणी लोकांनी धंदा केलेला आहे. कदापि इथला सभासद इथला शून्य माणूस तुम्हाला माफ करणार नाही. 42,000 सभासदांचा विषय नाही, कामगारांचा विषय नाही. ही संस्था जिवंत राहिली पाहिजे आणि ही टिकली पाहिजे. याच्याकरिता खरं तर तुम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं गरजेचं होतं. तुमच्या सर्वांवरती विश्वास ठेवून इथल्या माझ्या सभासदांनी, माझ्या माता भगिनींनी, माझ्या कामगारांनी विश्वास ठेवून तुम्हाला मोठ्या मनानं तुमच्या हातात सत्ता दिली होती. परंतु तुम्ही काय केलं? एक साधा नट कारखान्याला खरेदी केला नाही. आता नव्याने तुम्ही अजून फाईल केंद्राकडे पाठवू इच्छिता, त्याच्यामध्ये साधारण 200 कोटी रुपये तुम्ही मिळवू इच्छिता. तुम्ही आमचं नक्की सभासदांचं काय करायचं ठरलं आहे? आमच्या सभासदांचा ऊस तुम्ही घेऊन कारखान्यात नेऊन गाळप करता. ह्या मंगळवेढा तालुक्यातील कोणताही कारखान्यानं अजून FRP पूर्ण केली नाही. आता दामाजी कारखाना म्हणतो की आम्ही FRP पूर्ण केली. मग तुम्ही काय साखर विकली नाही? गोडांमध्ये एक चिमूट साखर नाही. तुम्ही साखर विकली, मोलाशीच विकलं, बघ्या विकलं, मग तुम्हाला पैसा आलंच ना त्याच्यातून. मग तुम्ही आम्हाला उपकार केल्यासारखं काय सांगत आहात? संचालक मंडळ, चेअरमन मंडळ तसेच तालुक्यातील सर्व जाणकार मंडळांनी लक्षात घ्या, हा कारखाना टिकला पाहिजे, हा इथला सभासद, इथला कामगार जगला पाहिजे आणि ह्या तालुक्याच्या विकासाची गंगा, या तालुक्याचा विकासाचा जो कणा आहे तो मजबूत राहिला पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न करा. नमस्कार. येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.